महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती जिल्हा धुळेतर्फे दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना म्हणून अभिवादन करण्यात आले। मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती धुळे जिल्हातर्फे देखील भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूर्तीला हार अर्पण करून तसेच बुद्ध वंदना म्हणून अभिवादन करण्यात आले। तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ देखील सायंकाळी बुद्ध वंदना म्हणण्यात आली। या प्रसंगी उपस्थित असलेल्या समाज बांधवांना भोजनाचं देखील वाटप करण्यात आलं होतं। याचा व्यापक अर्थ भारतीय समाजात संघटित झाला तर देशाची ताकद वाढते आणि भारतीय समाजात एकत्र आला तर जातीतेची तीव्रता कमी होते। या उद्देशाने संघशक्ती राज्याने काम करते। संघशक्ती राज्यात कोणीही पदाधिकाऱ्याने बाबासाहेबांची प्रतिमा अध्यक्षस्थानावर असते आणि जे पदाधिकारी काम करतात सामाजिक काम करतात ते फाउंडर मेंबर असतात आणि त्यांनी सभासद करायचे असतात। जगाला समजणाऱ्या तथागत भगवान बुद्ध यांची जयंतीची पौर्णिमा हे प्रत्येक वर्षाला निघते संघशक्तीतर्फे। तर या वर्षाचा विशेष असं आहे की 4 महिन्यापासून बौद्ध गायाला तीव्र आंदोलन चालू आहे। प्रत्येक धर्माचं जे श्रद्धास्थान असतं ते प्रत्येक धर्माच्या श्रद्धास्थानाला त्याच धर्माचे लोक असतात, परंतु हे जागतिक कीर्तीचं ज्याच्यामुळे भारताची अस्मिता आहे ते बुद्धगयाचं महाबोधी हे हिंदूंच्या ताब्यात आहे, ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात न्यावं हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजची संघशक्ती हे राष्ट्रीय अभियान केलेली आहे। आम्हाला 1000 सह्यांचं निवेदन माननीय राष्ट्रपती व पंतप्रधानांना मान्य कलेक्टरमार्फे 1000 सह्यांचं निवेदन पाठवतो।